जिल्ह्यात 24 तासात नव्याने कोरोनाचे केवळ 21 रुग्ण आढळले तर 35 रुग्णांनी यशस्वी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. नवीन रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात 8 रुग्ण आढळलेत. याशिवाय आटपाडी तालुक्यात 8 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 1 रुग्ण, खानापूर तालुक्यात 3 रुग्ण, तासगाव, कवठेमहांकाळ, शिराळा आणि वाळवा तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळलाय. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 47,439 रुग्ण आढळले. त्यापैकी 1,727 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 45,518 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 194 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णांपैकी 109 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. आंतरराष्ट्रीय सोने तस्करी प्रकरणी खानापूर तालुक्यातील सराफ राष्ट्रीय तपास प्राधिकरणाच्या रडारवर आहेत. विट्यासह तालुक्यातील काही सराफांना थेट समन्स बजावून हजर राहण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे सराफी व्यावसायिक आणि संबंधितांचे धाबे दणाणलेत. 4 महिन्यांपूर्वी 28 ऑगस्ट रोजी दिल्ली रेल्वे स्टेशनवर 83 किलो 621 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं होतं. हे सोने गुवाहाटीवरून 8 जणांनी मिळून दिल्लीला रेल्वेतून आणलं होतं. त्यावेळी दिल्ली रेल्वे स्टेशनवर DRIने या 8 जणांना 42 कोटी बाजार मूल्य असलेल्या या सोन्याच्या बारसह पकडलं होतं. या 8ही संशयितांनी आपली खरी ओळख लपवून बोगस आधार कार्ड बनवून प्रवास केलाय. शिवाय म्यानमार देशातून भारतात मणिपूरच्या सीमेवर त्यांनी सोन्याची तस्करी केल्याचं तपासातून पुढे आलंय. या संदर्भात या संशयित आरोपींची चौकशी सुरू आहे. तसेच या 8 जणांवर दहशतवादाच्या वाढीसाठी रसद पोहोचवणे, दहशतवादी लोकांना आर्थिक पाठबळ देणे तसेच दहशतवादी साहित्याचा प्रचार प्रसार करून तरुणांच्या मनात दहशतवादाची बीजे रोजवणे इत्यादी UAPA कायदा म्हणजेच बेकायदा प्रतिबंधक हालचाली कायदा 1967 अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले. या प्रकरणाची कसून चौकशी सुरू असून सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील संशयितांचे लागेबांधे उघड झालेत. आता अधिक तपासासाठी NIAने खानापूर तालुक्यातील काही सराफांना हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आलेत. बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा 1967 अंतर्गत या प्रकरणात गुन्हे नोंद झालेत. क्रिमिनल कोड प्रोसिजर 12 अंतर्गत आता या सराफांची चौकशी होणार आहे. संबंधित सराफांना 26 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता विटा पोलीस ठाणे येथे हजर राहून आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश दिलेत. विट्यात NIAचे पथक दाखल झालंय. घनकचरा प्रकल्पाच्या निविदा प्रक्रिया रद्दचा ठराव शासनाकडे विखंडित करण्यासाठी पाठवला आहे. मात्र त्याचा आणि वाहने खरेदीचा काहीही संबंध नाही. प्रकल्प उभारणी आणि कचरा गोळा करून तो डेपोला पाठवणे हे वेगळे विषय आहेत. वाहने खरेदी 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येणार आहे असे स्पष्टीकरण आयुक्त नितीन कापडनीस यांनी महासभेत दिल्याने वाहने खरेदीच्या विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी 14व्या वित्त आयोगातून 11,40,788 रुपयांची विविध प्रकारची वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. शासनाच्या GEM पोर्टलवरून उपलब्ध होतील ती वाहने तेथूनच खरेदी करण्यात येणार आहेत. जर तिथे ते उपलब्ध नसतील तर ती टेंडरद्वारे खरेदी करण्याचे आदेश महापौर गीता सुतार यांनी दिले आहेत. महापौर गीता सुतार यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिकेची महासभा ऑनलाईन पद्धतीने झाली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी 11 कोटींची वाहन खरेदीचा विषय वादग्रस्त ठरण्याची शक्यता होती. मात्र उपमहापौर आनंदा देवमाने, करीम मेस्त्री, वहिदा नाईकवाडी, ॲडव्होकेट स्वाती शिंदे, शेखर इनामदार यांनी शहरातील घनकचरा गोळा करण्यासाठी वाहन खरेदी महत्त्वाची आणि गरजेची असल्याचं मत व्यक्त केलं. मात्र त्यासाठी मनुष्यबळ कसे भरती करणार? वाहनांच्या मेंटेनन्ससाठी वर्कशॉप कुठं आहे? 14व्या वित्त आयोगाचा निधी वापरता येतो का? असं प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले. सदस्यांच्या प्रश्नांना आयुक्त नितीन कापडनीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, निविदा प्रक्रिया रद्दचा ठराव शासनाकडे विखंडित करण्यासाठी पाठवला आहे. त्याचा आणि वाहने खरेदीचा काहीही संबंध नाहीये. दोन्ही विषय वेगळे आहेत. वाहने खरेदी 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येणार आहे. त्यासाठी 32 कोटी रुपये शिल्लक आहेत. आयोगाची मुदत संपली असली तरी निधी खर्च करायला कालमर्यादा नाही. त्याचा निर्णय महासभा घेऊ शकते. यावर महापौरांनी शासनाचा GEM पोर्टलवर उपलब्ध वाहने घेण्यास आणि इतर वाहने टेंडर प्रक्रियेद्वारे घेण्यास मंजुरी दिली आहे. रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावानजीक मोटारसायकल आणि आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात मोटारसायकलीवरील 2 जण जागीच ठार झालेत तर 2 जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात बुधवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घडलाय. रोहन यनफसे हे जागीच ठार झालेत तर भाग्यश्री रोहन यनफसे आणि आरती रोहन यनफसे या गंभीर जखमी झालेत. सर्वजण सोलापूर जिल्ह्यातील नंदूर तालुक्यातील नंदूर येथील रहिवासी आहेत. बापलेक ठार तर मायलेकी गंभीर जखमी झाल्यात. बुधवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलीवरून पती पत्नी 2 लहान मुलांना घेऊन सांगोल्याहून मिरजेच्या दिशेने जात होते तर आयशर टेम्पो हा मिरजेहून पंढरपूरच्या दिशेने जात होता. कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाजवळ उथळे पेट्रोल पंपाजवळ आयशर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. आयशर टेम्पो धडक देऊन 500 मीटरवर जाऊन थांबला तर या अपघातात मोटारसायकलीवरील वडील आणि मुलगा हे दोघे जण जागीच ठार झाले तर यांची पत्नी आणि मुलगी हे गंभीर जखमी झालेत.
जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची घटना समजताच पोलीस उपनिरीक्षक दीपाली गायकवाड, पोलीस हवालदार दादासाहेब ठोंबरे यांनी घटनास्थळी भेट दिली. टेम्पो आयशर चालकास ताब्यात घेण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच महापालिका क्षेत्रात राज्य शासनाने संचारबंदी अंतर्गत सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. यामध्ये रात्री 11 ते सकाळी 6 अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णतः संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येते. शहरातील मारुती चौक, स्टेशन चौक, एसटी स्टँड, पुष्पराज चौक या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं. फ्रान्स, जर्मनी आणि इंग्लंडसह अनेक पाश्चात्य देशात कोरोनाची पुन्हा दुसरी लाट येऊ लागली. त्याचा प्रसार होऊन भारतात धोका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सर्वच महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रात कडक अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणेसोबतच महापालिका यंत्रणा सज्ज आहे. हॉस्पिटल्स, रुग्णवाहिका, रुग्ण, मेडिकलसह अत्यावश्यक सेवांना या कालावधीत सूट राहील. या व्यतिरिक्त कोणालाही सूट असणार नाहीये. त्या दृष्टीने रात्री 11 ते सकाळी 6 जमावबंदीही राहील. या कालावधीत तिन्ही शहराच्या प्रवेशद्वारांसह अंतर्गत रस्ते, चौकात पोलीस महापालिका यंत्रणेचा वॉच राहील. नागरिकांनी रात्रीच्या संचारबंदीला साथ देऊन स्वतःची आणि शहराची काळजी घ्यावी. अनावश्यक घराबाहेर पडू नये असं आवाहन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केलंय. जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने निर्घृण हल्ला करून खून केल्याप्रकरणी कवठेमहांकाळ तालुक्यातील सुखदेव बाळकू घागरे याला जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच 5,000 रुपये दंडही ठोठावण्यात आलाय. कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव इथल्या पुजारी वस्ती येथे मयत श्रीमंत पुजारी आणि त्याच्या भावकीकडे 25 एकर जमीन कुळ कायद्याने कसण्यास होती. त्यातील 12.5 एकर जमीन ही मूळ मालकाने आरोपी सुखदेव बाळकू घागरे याला परस्पर विकली होती. त्यातून पुजारी आणि घागरे या दोघांमध्ये वाद सुरू होता. याबाबत दिवाणी न्यायालयात सुनावणी सुरू होती. दरम्यान 2 मे 2016 साली सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास या शेताच्या बाजूला मयत श्रीमंत पुजारी आणि त्यांचा चुलत भाऊ थांबले होते. त्याचवेळी श्रीमंत यांचा भाऊ बाजूला व्यायाम करण्यासाठी गेला असता आरोपी सुखदेव घागरे आणि त्याचा साथीदार त्या ठिकाणी आले आणि त्यांनी श्रीमंत पुजारी याला पकडला आणि त्यांना काही समजण्याच्या आधीच सुखदेव घागरे याने त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने जोरदार हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं. त्याचवेळी जखमी पुजारी यांचा चुलत भाऊ त्या ठिकाणी आला आणि त्यांनी हे पाहिलं. त्याचवेळी ते जागीच मयत झाले होते. याबाबत श्रीमंत पुजारी यांच्या चुलत भावाने सुखदेव घागरे आणि त्याचा साथीदार यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दाखल केला होता. या खुनाचा तपास पोलीस अधिकारी क्षीरसागर यांनी केलाय. आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. त्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू होती. या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी सुखदेव घागरे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मिरजेतील कृष्णा घाट नदीपात्रात मगरीचं दर्शन झालंय. मगरीच्या दर्शनामुळे सकाळी पोहायला येणाऱ्या तरुणांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी मगरीच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा मगरीच्या दर्शनाने कृष्णा घाट भीतीच्या छायेखाली आलाय. मिरजेतील कृष्णा घाट येथील नदीपात्रात बुधवारी सकाळी 7:30 वाजता 8 ते 10 फूट लांबीची मगर नागरिकांना दिसून आली आहे. या ठिकाणी पोहायला येणाऱ्या विजय माळी, मलिक दुधाणे, राजू माळी, राजू पवार, शशी कोरे यांना ही मगर दिसली. सदरची मगर ही नदीपात्रातील म्हैसाळ दिशेने गेली असल्याचं नागरिकांनी यावेळी सांगितलं. गेल्या अनेक दिवसांपासून मिरज कृष्णा घाट नदीपात्रात मगरीचं दर्शन झालंय. सकाळी पोहायला येणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सदर तरुणांमध्ये मगर दिसल्याने भीतीचं वातावरण पसरलंय. तसेच वन विभागाने सदर मगरीबाबत योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होतीये. सांगलीतील दत्त इंडिया कारखान्यातून अद्याप ही राखेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या प्रदूषणामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. त्यामुळे व्यवस्थापनाने तातडीने राखेवर नियंत्रण आणावं, अन्यथा जन आंदोलन करण्याचा इशारा शहर जिल्हा सुधार समितीच्या वतीने आज देण्यात आलाय. याबाबतचे निवेदन कारखान्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलंय. या निवेदनात म्हटलं आहे, दत्त इंडिया या कारखान्यामधून होणाऱ्या राखेच्या आणि पाणी प्रदूषणाच्या विरोधात सांगली जिल्हा सुधार समितीतर्फे जन आंदोलन छेडल्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखान्यावर कारवाई केली होती. त्यानंतर कारखान्याने राख नियंत्रणाची यंत्रणा बसवून प्रदूषण करणार नाही याची हमी दिली होती. कारखान्याने राख नियंत्रणाची यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी आणि पाणी प्रदूषण करायचं नाही या अटीवरच कारखाना चालू ठेवण्याची परवानगी मिळालेली आहे. परंतु असं असून देखील कारखाना व्यवस्थापन हे राख नियंत्रणाची यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित करत नाहीत. रात्रीच्या वेळेस राख नियंत्रणाची यंत्रणा बंद ठेवली जाते. त्यामुळे पुन्हा कारखान्याच्या राखेचा नागरिकांना त्रास होतोय. तसेच कारखान्याच्या सांडपाण्याचे प्रदूषण देखील होत असल्यामुळे नागरिकांना नाहकपणे
नसल्याने याचा त्रास सोसावा लागतोय. त्यामुळेच कारखाना व्यवस्थापन हलगर्जीपणा करून राखेचे आणि पाणी प्रदूषण करत आहे. दत्त इंडिया कारखाना व्यवस्थापनाने राख नियंत्रणाची यंत्रणा पूर्ण क्षमतेने वापरावी, ती रात्री बंद करू नये आणि राखेचे आणि पाण्याचे प्रदूषण थांबवावे, अन्यथा पुन्हा एकदा जनआंदोलन छेडावं लागेल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. सांगली जिल्ह्यातील विटा येथील श्रावणी नावाची मुलगी गेल्या 2 वर्षांपासून डोळे बंद करून सहजरित्या कोणतीही वस्तू अथवा ती कशी आहे हे सांगू शकते. ती कोणत्याही पुस्तकातील अक्षरे अथवा न्यूजपेपरमधील बातम्या वाचत आहे. कोणीही तिला पैसे ओळखायला सांगितले तर ती नुसते पैसेच सांगत नसून त्यावरील नंबर देखील अचूक सांगते. तिने याबाबतची मेडिटेशनची विद्या घेतली असून ती भविष्यात भिंतीच्या पलीकडचंही सांगू शकणार असल्याचा दावा तिच्या शिक्षकांनी केला असल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलंय. सांगली जिल्ह्याला जशी राजकारण आणि सामाजिक चळवळींची परंपरा आहे तशीच साहित्य चळवळीची सुद्धा समृद्ध परंपरा आहे. या जिल्ह्यातील लेखक, कवी, साहित्यिकांनी राज्य आणि राज्याबाहेरही आपला नावलौकिक मिळवलाय. जिल्ह्यातील अशा साऱ्या विचारधारांच्या, साऱ्या साहित्य प्रकारांमध्ये लिहिणाऱ्या लेखकांच्या पुस्तकांचं एक समृद्ध दालन सांगलीत शांतिनिकेतन लोक विद्यापीठ येथे साकारत आहे. या उपक्रमास खूप मोठा प्रतिसाद मिळतोय. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या दालनाचं उद्घाटन होणार आहे. याबाबत माहिती देताना गौतम पाटील यांनी सांगितलं की सांगली जिल्ह्याला मोठी साहित्य परंपरा असली तरी नव्या पिढीला ती माहिती असेलच असं नाही. जिल्ह्यातील लेखकांनी लिहिलेली अनेक उत्तम पुस्तके, संदर्भ ग्रंथ, कादंबऱ्या, कथासंग्रह, आत्मचरित्रे, व्यक्तिचित्रे, काव्यसंग्रह, पर्यटन, कृषी, खेळ, कला याबाबतची पुस्तके वाचकांना अजूनही माहिती नाहीत किंवा ती सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. याचा विचार करून जिल्ह्यातील साहित्यिकांच्या सहकार्याने त्यांच्या पुस्तकांसाठी शांतिनिकेतन लोक विद्यापीठ संचलित यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयामध्ये हक्काचे सुसज्ज दालन निर्माण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध विचारधारेतील लेखक, कवी, साहित्यिक, विचारवंत, तज्ज्ञ, अभ्यासक, कार्यकर्ते यांची ग्रंथ संपदा आता एकाच दालनामध्ये उपलब्ध होईल असं समाधानही त्यांनी व्यक्त केलंय.